कोकणात हे बघा विश्रांती स्थान बघा आपल्या क्लिप मध्ये विश्रांती स्थान हे लक्षात ठेवा मंडळी परशुराम घाटाची जय जय या आई देवीच्या आई आईलो ग आई आईलो आई आईलो तुझ्या दर्शन नमस्कार म्हणजे स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये जसं मंडळी तुम्ही आपल्या ब्लॉग वन मध्ये पाहिलंय आपण कोकण सफर करताय कोकण सफरीचा हा दुसरा पार्ट आहे पार्ट वन मध्ये आपण मुंबई ठाण्यावरून कुठे आलो तर भरणी नाक्याला खेडला आणि खेडला आपण कुठे थांबलो होतो हॉटेल काळखाई इथे नुसतं त्यांचं हॉटेलच नाही तर लॉजिंग आहे पहिल्या ब्लॉगमध्ये ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये आम्ही काय स्नॅक्स घेतला लंच घेतला काय काय मजा केली धमाल मस्ती या कोकण सफरच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तो ब्लॉग तुम्ही पहिला पाहून घ्या आणि हा दुसरा ब्लॉग मी चालू करतोय या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे तर आपण चाललो चिपळूणला परशुराम घाटामार्गे चिपळूणला आपली देवी आहे कुलस्वामिनी आहे बरोबर नंदी हो सुखाई वरदाई महाकाली त्याचा ब्लॉग तुम्हाला हा दिसणार आहे तर या ब्लॉग मी शेवटपर्यंत बनून जा नवीन सबस्क्राईब असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा मंडळी या हॉटेलला बऱ्यापैकी गर्दी आहे इथे पार्किंग तुम्ही बघू शकता आत्ता मंडळी सगळी जेवायला आलेली आहेत तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये हे हॉटेलचा ॲम्बियन्स मी दाखवला आहे तर नक्की मी रिकमेंड करतो व्हेज नॉनव्हेज जेवणसाठी आई काळखाई कृपा आणि लॉजिंग नक्की या चला मंडळी आपण आता आहोत भोसते घाटामध्ये बरोबर इथे बघा 1 तास दाखवत आहे मॅपवरती 50-55 1 तासामध्ये आपण पोहोचू भोसते घाट असा भरपूर कोकणातला फेमस घाट आहे जो परशुरामच्या आधी लागतो खेड आणि चिपळूणमध्ये छानपैकी प्रवास चालू आहे गाडी बॅकग्राऊंडला लावलेली आहे आणि भोसते घाटातून मस्त कोकणातला सफारीचा प्रवास भोसते हे डेंजर वळण आहे बऱ्याच जणांना माहीत असेल भोसते घाटामध्ये इथे भरपूर असा मोठा स्लोप आहे येताना त्यामुळे वाहने सावकाश चालले तर पकडा तर बघा पूर्ण युटर्न आहे असा भोसतेचा प्रवास मंडई पलीकडे बघा पुढे गेल्यानंतर परशुराम घाटात वशिष्ठी नदीचा मस्त असा व्ह्यू आहे आपण येताना तो व्ह्यू तुम्हाला कव्हर करतो या पुढे आपण प्रवास कंटिन्यू करूया आणि परशुराम घाटामध्ये भेटूया तर मंडळी या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतोय आता खेडवरून आपण चाललं चिपळूणला तर मला अजून एक आठवण झाली बरेचसे कोकणवासियांना आपल्या मेमरीजमध्ये आठवण असेल लहानपणी आपण गावाला जातो तिथे राहतो एप्रिल मे महिन्यामध्ये शाळेची सुट्टी असताना तर खेड आणि चिपळूण ह्याच्यामध्ये ना एक सुंदरसं गाव आहे दाभीळ फाट्याच्या अगदी बाजूला की आयनी गाव बघा आयनी गाव मी परत नाव रिपीट करतोय आयनी गाव हे कोणाचं गाव आहे का ते रेल्वे स्टेशन म्हणून आंजणी म्हणून आहे आंजणी नाव रेल्वे स्टेशनचं आंजणी पण गाव आहे आयनी ते गाव 2 डोंगर खाली उतरून एकदम खेडेगाव आहे खेडेगाव म्हणण्याचं कारण त्याच्या मागे सांगा मंडळी तर ते ना तिच्याशी मी जेव्हा लहानपणी जायचो एप्रिल मेच्या सुट्टीमध्ये आपल्या पेरेंट्स बरोबरती तर तिथे बैलगाडीच्या दुसरं पुढचं वाहन नव्हतं आता चला एक्सप्रेस हायवे झाला मुंबई गोवा सुधारतोय बरेचसे वर्ष झाली 20-25 वर्ष झाली डेव्हलपमेंट होत आहे ते सगळं ठीक आहे पण आपल्या लहानपणीची आठवण नेहमी आपल्याबरोबर राहते तिकडून हिरावून घेऊ शकत नाही तर लक्षात ठेवा गावाचं नाव आयनी आणि रेल्वे स्टेशन आंजणी खूप सुंदर गाव आहे पण त्या आंजणी गावचं असेल तर मग नक्की कमेंट करा मला खरंच बरं वाटेल आणि तिकडे आंजणी गावाचं म्हणाल की एकदम सुंदर आंबे काजू करवंद फणस म्हणजे ना तिथं रसायन विरहित एकदम ओरिजिनल तुम्हाला मिळणार हा ओरिजिनल रसायन विरहित सुंदर असं गाव आहे मला नक्कीच मी कधीतरी मला परत चान्स मिळाला ना तर मी जाईन आणि आपल्या यूट्यूब मध्ये त्याचं छान असं आपला चॅनलमध्ये ब्लॉग बनवीन तर एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल नक्की मला लाईक करा कमेंट करा कोणाला वाटत असेल की मी माझ्या प्रयत्नाने त्यांचं गाव एक्सप्लोर करून दाखवा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मला नक्की सांगा मी नक्की प्रयत्न करीन चला आपण या व्हिडिओला पुढे कव्हर करूया हा बघा दाभीळ फाटा बोलता बोलता हा दाभीळ फाटा आलेला आहे इथूनच जवळ हे आंजणी गाव आहे या पुढे आपण भेटूया परशुराम घाटामध्ये चला मस्त कोकणातली नागमोडी वर्ण कोकणातली मस्त सुंदरशी नागमोडी वर्ण मला असं वाटतं अद्वैत आपण परशुराम मंदिर बरोबर इथे दाखवते बोर्ड आहे धामण देवी आणि परशुराम मंदिर जस्ट इथे लेफ्ट साईडला परशुराम मंदिर आलेलं आहे म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे इथे परशुराम मंदिराच्या स्टार्टिंगलाच एक सुंदरसं कोकणी प्रोडक्टचं शॉप आहे म्हणजे ज्यांना ऑफ सीझनला आंबापोळी फणसपोळी परत आनंदी दुसरं आपण काय म्हणतो कुकुमाचा आगळ म्हणा काही कोकणी पदार्थ ज्यूस आणि ड्राय आपले फ्रूट्स किंवा आपले काय म्हणतो काजू
इथं मी परशुराम मंदिर बघा, इथून लेफ्ट 3 किलोमीटर आहे. परत आपण कधी परशुरामला जाऊ. बघा विश्रांती स्थान बघा, आपल्या क्लिपमध्ये विश्रांती स्थान हे लक्षात ठेवा मंडळी. परशुराम घाटाच्या अगदी स्टार्टिंगला आहे. आणि कोणाला स्टे पाहिजे असेल तर परशुराम मंदिराच्या अगदी अपोजिट एक स्टे सुद्धा आहे. ते 1,500 रुपये नॉन AC आणि 1700 रुपये AC असं भाडं आहे. अगदी परशुराम मंदिराच्या स्टार्ट पॉइंटला अपोजिट आहे. ही माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ठरू शकते. नक्की एक्सप्लोर करा. परशुराम घाट मस्त सुंदर असा घाट. काय काय ठिकाणी बघा घाटाचं काम चालू आहे. आता एक लाईन एकदम सिंगल झाली. बऱ्याचशा व्हेकल सुद्धा ट्रॅव्हल करतात. हे बघा इथे सिंगल लाईन आहे. पलीकडे थोडं काम चालू आहे. परशुराम घाट पण मस्त आहे, छान आहे. काय का नंदी सुंदर असा घाट. पुढे दूरवर तिथे संपूर्ण चिपळूण विलेज प्रस्थापित आहे. परशुराम घाट कंटिन्यू. राईट साईडला चिपळूण विलेज. दुपारच्या वाजल्यात मंडळी 4, 4:15. 5 वाजता आपण आपल्या नेक्स्ट व्हेन्यूला भेटू. तिथे आपण चिपळूण मध्ये आपण चाललो आहोत शिरगाव. गावाचं नाव शिरगाव आणि आमच्या कुलस्वामीचं नाव, देवीचं नाव आई महाकाली देवी. आई सुखाई वरदाई आणि महाकाली. इथे 2 मंदिर आहेत. सुखाई वरदाई हे देवी आहेत, त्यांना व्हेज नैवेद्य लागतो शाकाहारी. आणि महाकाली देवी आहे, तिचा नॉनव्हेजचा नैवेद्य असतो. तिचं मंदिर अगदी बाजूला. पण या तिघी सगळ्या देवी या बहिणीच ते आपल्या आई पार्वती मातेचे सगळे हे रूप आहेत. तर या आपण आता परशुराम घाट उतरतोय. आता डायरेक्ट आपण मंदिरामध्ये भेटू आई महाकालीच्या, आई सुखाई वरदाईच्या. चिपळूणकर फॅमिली आमची, त्याची ही कुलस्वामिनी दैवत. पण इथे लेफ्ट साईडला सगळ्यांना माहीत असेल, इथे फेमस तो वॉटरफॉल आहे सवत्सडा वॉटरफॉल. इथे लेफ्ट साईडला सवत्सडा वॉटरफॉल आहे. पावसात कधी आला तर अगदी रोड टच आहे. विथिन द 1 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. बऱ्याच जणांना माहीतच असेल. छान असा वॉटरफॉल असतो आणि मस्त मजा येते. चला मंडळी, आपण आलो शिरगाव गावी. शिरगाव गावी आल्यानंतर असा लेफ्ट टर्न द्यायचा आहे. बघा आई सुखाई वरदाई महाकाली प्रवेशद्वार आहे. या गावाचं नाव आहे कुंभारली. ओके, आता आपण कुंभारलीला चाललोय. बाहेर शिरगाव हे मंडळी आमचं गाव. हे आता पुढे आपण देवी बघणार आहोत. आई चिपळूणकर फॅमिली यांची आई कुलस्वामिनी आई सुखाई वरदाई महाकाली. चला, तुम्ही तुमच्या गावाला जात असाल ना मुंबईवरून, आपले चाकरमानी, होळी म्हणा, गणपती म्हणा, दिवाळी म्हणा, गावची फिलिंग काही वेगळीच असते. छान गावचे रस्ते आणि छान छान घरं. आता तिथे बरेचशी डेव्हलपमेंट झाली, त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स घरं दिसत असतील. अगदी थोडा एक 2-3 मिनिटामध्ये आपण गावाला आमच्या पोचणार आहोत. तिथे आई देवीचं सुंदर असं मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे मंडळी तुम्हाला सांगायला मला आवडेल, आमच्या देवीचा उत्सव आई सुखाई वरदाई महाकालीचा ह्या वर्षी आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर मी त्या उत्सवाला असा 1 डे रिटर्न यायचा प्रयत्न करीन आणि त्याच्यासाठी डिटेल छान छान ब्लॉग आपल्या चॅनलवरती येतील. तुम्ही नक्की पहा आणि तुमचं प्रेम द्या. आता बघा इथून हे देवीचं मंदिर आहे. इथे लेफ्टला घ्यायचं आहे. इथेच ना? हां, पुढे जाऊन थोडा लेफ्टला घ्यायचं आहे. माफ करा. चला मंडळी, आपण देवीच्या मंदिरापाशी आलोय. हे बघा, हे जे मंदिर लेफ्ट साईड तुम्हाला दिसतंय हे ग्राव देवीचं मंदिर. आणि इथे आतमध्ये आहे कुंभारली गाव आणि कुंभारली देवी, कुंभारली गावची आहे सुखाई वरदाई महाकाली. बघा मस्त गावची छोटी छोटी घरं आणि तो छोटा रस्ता. खरंच मजा येते गावाला आपल्या येणं. म्हणजे इथे जत्रा भरते. जत्रामध्ये दोन्ही साईडला दुकानं लागतात, शॉप्स लागतात. लहान मुलांची खेळणी, महिलांसाठी ड्रेस, पुरुषांसाठी कपडे, खाजा, जत्रेमधले जे काही खेळणी असतात. मस्त छान उत्सव, एकच दिवसाचा उत्सव असतो.
पुढच्या आपण कोकणाची फेरी येईल ना तेव्हा त्या उत्साह नक्की येऊ. फेब्रुवारीमध्ये आहे तो तारीख, मला अजून डिटेल माहित नाही, पण मी लवकरच तो कव्हर करेन. आई सुखाई वरदाई माते की जय. या आई देवीच्या आई आईलो ग आई आईलो तुझ्या दर्शनाला. आई सुखाई वरदाई महाकाली माते की जय. आई आईलो. इथे लाट फिरवली जाते. आई सुखाई वरदाई महाकाली. त्या देवीचं दर्शन घेऊया. वाद्यात एक्झॅक्ट 5. चला अद्वैत, हातपाय धुवून झालेले आहे, देवीचं पुढे दर्शन घेऊया. श्री सुखाई वरदाई माते की जय.